जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एक्झाम स्टोरी. तर चला आज पाहणार आहोत आपण 2017 पार्ट 2. तर चला सुरुवात करूयात आपण क्वेश्चन नंबर 33 पासनं. याच्या आधीचे आपण लास्टच्या पार्ट मध्ये डिस्कस केलेले आहेत. रिकामजगा यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. अकॉर्डिंग टू रिकामजगा, वेदा आर नॉट अपौरुषेय. अपौरुषेय हे कोणी म्हटलेलं आहे? तर हे म्हटलेलं आहे महात्मा फुले यांनी. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आता आपण ह्या चारी पण समाज सुधारकांचे महत्वाचे पुस्तके पाहूयात. जसं की महात्मा गांधीजींनी कोणकोणते पुस्तकं लिहिलेले आहेत? द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे त्यांचे आत्मकथा आहे. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे हिंदी स्वराज. पुन्हा सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका, हे तिन्ही पुस्तक महात्मा गांधीजींचेच आहेत. लोकमान्य टिळकांनी कोणकोणते पुस्तक लिहिलेले आहेत? श्रीमद भगवद्गीता रहस्य, त्यानंतर आर्टिक होम इन वेदाज, त्यानंतर ओरियन, हे तीन त्यांचे महत्वाचे पुस्तक आहेत. त्यानंतर दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी वाक्य दिलं होतं की बॅक टू वेदाज. ठीक आहे, बॅक टू वेदाज असं कोण म्हटलेलं आहे? तर दयानंद सरस्वती म्हटलेले आहे. आणि वेद हे अपौरुषेय नाहीत हे कोण म्हटलेलं आहे? महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. दयानंद सरस्वती यांनी वेदभाष्य, वेदभाष्य भूमिका ह्या पुस्तकाची हे पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. महात्मा फुले यांनी कोणकोणते पुस्तकं लिहिलेले आहेत? तर गुलामगिरी, त्यानंतर इशारा, सार्व सार्वजनिक सत्यधर्म, पुन्हा तृतीय रत्न, शेतकऱ्यांचे असूड, ब्राह्मणांचे कसब, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. चौरी चौरा घटनेनंतर रिकामजागा ही चळवळ संपुष्टात आली. द चौरी चौरा इन्सिडन्स एंड ऑफ विच मुवमेंट. चौरी चौरा इन्सिडेंट झालता 1922 मध्ये. तर यामुळे कोणती मुवमेंट रद्द करण्यात आलेली होती किंवा संपुष्टात आली होती? ती आहे असहकार चळवळ. ठीक आहे. कोणती? असहकार चळवळ म्हणजे नॉन कोऑपरेशन मुवमेंट. ठीक आहे. आता आपण गांधीजींचे कोणकोणते मुवमेंट त्यांनी लीड केलेले आहेत ते एकदा रिवाइज करूयात. जसे की 1917 मध्ये त्यांनी चंपारण सत्याग्रह, 1918 खेडा सत्याग्रह, 1919 मध्ये खिलाफत आंदोलन, 1920 मध्ये काय असहकार चळवळ. अजून आता बघा हे अँटी रॉलेट सत्याग्रह, सायमन विरुद्ध सत्याग्रह हा केव्हा झाला? 1919 ला. आणि सायमन विरुद्ध सत्याग्रह कशामुळे झाला होता? वर्ल्ड वॉर वन संपल्यानंतर ब्रिटिशांना भीती वाटायची, तर त्या ब्रिटिशांना ज्या पण लोकांवरती संशय आला, ठीक आहे, सपोज हा मी आहे, ठीक आहे, ए पर्सन मी आहे, आणि ब्रिटिशांना माझ्यावरती संशय आला की हा काहीतरी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात काम करतोय, तर त्यांना संशय जरी आला तरी ह्या ए नावाच्या व्यक्तीला ते उचलून जेलमध्ये टाकायचे 2 वर्षासाठी. आणि त्यांना काही म्हणजे हा पूर्ण एक काळा कायदा आहे असं पण म्हणलं जातं ह्या कायद्याला. ओके. तर याच्या विरोधी सत्याग्रह पण केलेला आहे, सायमन अँटी रॉलेट सत्याग्रह. त्यानंतर कोणता अजून आहे? नागरी अवज्ञा आंदोलन 1930 मध्ये, दांडी मार्च वगैरे सर्व आलं त्याच्यामध्ये. भारत छोडो चळवळ 1942 मध्ये झालेली होती. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता एक 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 लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींना महात्मा कोणी म्हटलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे. आणि महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की लोक मला महात्मा म्हणतात पण खरा महात्मा तर महात्मा ज्योतिबा फुले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधी होत्या? ठीक आहे. आता हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. आता हे प्रश्न ना, ठीक आहे, टफ म्हणता येतात किंवा
लक बाय चान्स पण म्हणता येतात. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ABCD. ओके. भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, G.K. देवधर हे सर्व व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित आहेत. ओके. पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? Which of the following institute for widows was established at Pune by महर्षी धोंडो केशव कर्वे? धोंडो केशव कर्वे यांनी कोणती विधवेंसाठी संस्था काढलेली आहे? विधवा आश्रम, शारदा सदन, निष्काम कर्ममठ आणि चौथा आहे महिला आश्रम. तर करेक्ट उत्तर आहे निष्काम कर्ममठ. याची स्थापना 1908 मध्ये विधवांसाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काढलेली आहे. शारदा सदन 1883 मध्ये कोणी ओपन केलेलं आहे शारदा सदन? तर त्यांचं नाव आहे, शारदा सदन ओपन करणाऱ्यांचं, पंडिता रमाबाई. ठीक आहे, पंडिता रमाबाई यांनी. ओके. शारदा सदन. आता आता काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 मध्ये हे जे पंडिता रमाबाई यांनी जे शारदा सदन उभा केलेलं होतं ना विडोंसाठी, तर इथल्या एका विडो सोबत लग्न केलं. त्या विडोंचं नाव आहे आनंदीबाई. ठीक आहे. त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे हे मॅथ शिकवत होते. 1892च्या काळामध्ये ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य पण बनलेले आहेत. त्यांनी, आता एक लक्षात ठेवा, हे खूप वेळेस विचारलं जातं. 1896 मध्ये अनाथ अनाथ बालिका आश्रम पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. कोणी केलं होतं अनाथ बालिका आश्रम? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच चालू केलेलं होतं. 1893 मध्ये त्यांना महर्षी ही उपाधी देण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याचबरोबर अजून अजून काय महत्वाचे याच्यामध्ये, त्यांची ऑटोबायोग्राफीचं नाव पण आत्मकथा आहे. सॉरी, आत्मकथेचं नाव आहे त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं आत्मवृत्त. ठीक आहे, आत्मवृत्त आणि लुकिंग बॅक ही त्यांची दोन आत्मकथा त्यांनी लिहिलेली आहेत. अजून 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालय चालू केलं. ठीक आहे, 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालय चालू केलं. 1915 मध्ये त्यांनी जापान विमेन युनिव्हर्सिटी बद्दल वाचलं, त्यांना त्यांच्यावरून प्रेरणा मिळाली आणि 1916 मध्ये त्यांनी भारतामध्ये पहिली विमेन युनिव्हर्सिटी ओपन केलेली आहे. ठीक आहे, विमेन युनिव्हर्सिटी ओपन केलेली आहे. आता बाकीचे मुद्दे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत पार्ट 1 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व रिकामजागा यांनी केले होते. 1857च्या रिव्हॉल्ट लखनौ मधून कोणी लीड केलेला होता? तर लखनौ जिसका लक अच्छा उसकी बेगम, बेगम अच्छी. ठीक आहे, अशी एक ट्रिक आहे, अवधच्या बेगम. उत्तर आहे अवधच्या बेगम लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व केले आहे. आता आपण पाहूयात महत्वाचे. बघा, जागा, भारतीय नेतृत्व करणारे आणि ब्रिटिशर ऑफिसर ज्यांनी विरोध केलेला आहे. तर दिल्लीमधून कोण होते? तर दिल्लीमधून होते बहादूर शाह जफर आणि त्यांना विरोध केला जॉन निकेल्सन याने. ठीक आहे. त्याच्यानंतर कानपूर मधून नानासाहेब होते आपले. नानासाहेबांना विरोध केला कॅम्पबेल यांनी. नानासाहेब यांनी काय केलं ना, कालांतराने नेपाळमध्ये शरण घेतली. ग्वालियर मधून कोण होते आपले? तात्या टोपे होते. त्यांना विरोध कॅम्पबेल यानेच केलेला आहे. लखनौ आपल्या अवधच्या बेगम आणि अवधच्या बेगम यांना विरोधी कोण होते? कॅम्पबेल एक होता. त्याचबरोबर अजून होता
हेनरी लॉरेन्स म्हणून एक होता, हेनरी लॉरेन्स. ठीक आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विरोधात कोण होते? ह्यू रोज. बिहार मधून कोण होते? कुंवर सिंग. यांना विरोध केला विल्यम टेलरने. विल्यम टेलर. अजून काय आहे का महत्वाचं? हा, बरेली. बरेली खान बहादूर. त्याला पण विरोध कोणी केला? कॅम्पबेल यानेच केलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? आता ही झाली आपल्या पुण्याच्या विद्यापीठाची स्थापना झाली होती 1949 मध्ये. ओके. तर त्या एक कायद्याचं नाव काय? 1948 मध्ये बॉम्बे विधानसभेने पास केलेल्या पुणे युनिव्हर्सिटी ऍक्ट द्वारा पुण्यामध्ये विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि आता सध्याचं नाव काय त्यांचं? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पहिले कुलगुरू कोण आहेत विद्यापीठाचे? तर ते आहेत जयकर. ठीक आहे, जयकर. पुढचा प्रश्न. 1908च्या कायद्यांच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? ठीक आहे. पहिले थोडा कायदा समजून घेऊयात, त्याच्यानंतर कोणते वृत्तपत्रे होते ते बघूयात. 1908 मध्ये ब्रिटिश सरकारने राष्ट्र राष्ट्रवादी चळवळीचा प्रभाव कमी करण्यासाठी कायदा लागू केला. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी युगांतर, संध्या, वंदे मातरम आणि यासारखी अनेक न्यूजपेपरला त्यांनी काय केलं? बॅन करून टाकलं होतं. ठीक आहे. कारण की ह्या न्यूजपेपरद्वारे भारतीय जी जनता होती त्यांच्यामध्ये नॅशनलिझमची भावना, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती जागृत होऊ लागली. ठीक आहे. आता ह्या न्यूजपेपर बद्दल थोडं अनालिसिस करूयात. जसं की युगांतर. तर युगांतर हे बंगालमधलं न्यूजपेपर आहे आणि श्री अरबिंदो हे त्याचे फाउंडर आहेत. त्यानंतर वंदे मातरम पण श्री अरबिंदो घोष यांचंच आहे. ठीक आहे. आणि वंदे मातरम हे इंग्लिश मधलं. ऍक्च्युली वंदे मातरम हे बिपिन चंद्र पाल आणि अरबिंदो या दोघांचं मिळून आहे. संध्या हे न्यूजपेपर कोणाचं आहे? तर हे आहे उपाध्याय म्हणून आहेत बघा. त्यांचं पूर्ण नाव लक्षात येईना. उपाध्याय, एवढं लक्षात ठेवा. आपल्या पीडीएफ मध्ये मी प्रॉपरली याचं पूर्ण अनालिसिस दिलेलं आहे. आता दर्पण न्यूजपेपर तर आपल्या सर्वांना माहित आहे. 1832 मध्ये महाराष्ट्रातलं मराठीतलं पहिलं न्यूजपेपर आहे. 6 जानेवारी 1832 मध्ये या दर्पण वृत्तपत्राची सुरुवात झालेली आहे. बालशास्त्री जांभेकर याचे फाउंडर आहेत. आणि 8 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो? पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता? ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. ऑप्शन नंबर 3. आता बघा हे 1 2 3 असं थोडं खालीवर सिक्वेन्स झालाय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. कारण काय होतं? 1857चा उठाव झालेला होता. ईस्ट इंडिया कंपनी कॅपेबल नव्हती आणि ती पॉवर आता त्यांनी काय केलं? ब्रिटिश क्राऊननं स्वतःच्या अंडरमध्ये घेतली ही पॉवर. आता ह्या ऍक्ट मध्ये अजून काय काय गोष्टी झालेल्या आहेत? नुसतं ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं जे पण हे होतं ना, जे पॉवर वगैरे होती ती तर वापस घेतलीच त्यांच्याकडनं. ठीक आहे. आणि भारत जो आहे आता क्राऊनच्या अंडरमध्ये येणार असं त्यांनी डिक्लेअर केलं या कायद्यामध्ये. त्याचबरोबर त्याने ह्या ऍक्ट नुसार लंडनमध्ये भारत सचिव भारत सचिव म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट, SOS ज्याला म्हणलं जातं, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, याची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. कशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेट याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया
याचंच नाव बदलून व्हॉइसरॉय करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे हे नाव सारखेच आहे, फक्त ते ऑफिशियली व्हॉइसरॉय म्हणायचे ते. ठीक आहे. त्याचबरोबर अजून पहिला व्हॉइसरॉय कोण होता तर कॅनिंग होता. ठीक आहे, कॅनिंग. यांना लॉर्ड बिल्ड म्हणायची गरज नाही, नुसतं कॅनिंग म्हणलं तरी चालतं आपल्याला. आता पुढचा बघूयात आपण. रायरेश्वर शिखराची उंची रिकाम जागा मीटर आहे. तर रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? 1173. एमपीएससी 2025 ला प्रश्न विचारला होता आपल्याला कळसुबाई बद्दल. कळसुबाईची किती उंची आहे तर 1646. ठीक आहे, 1646. त्यानंतर साल्लेर साल्लेर याची उंची आहे 1567. अजून एक महत्वाचं आहे हरिश्चंद्र, ज्याची उंची आहे 1424. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेस किती तासाचं अंतर आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोकल टाइम बिटवीन सौराष्ट्र अँड अरुणाचल प्रदेश? ठीक आहे, लोकल टाइम याच्याबद्दल विचारलंय. आता थोडासा ना आपण अनालिसिस करूयात याला. भारताचे जे अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहे ना, ते आहे 8.4 उत्तर अक्षा उत्तर लॅटिट्यूड, अक्षवृत्त लॅटिट्यूड ते 37.6 नॉर्थ, हे लॅटिट्यूड आहे. लॅटिट्यूड म्हणजे लेटलेला असा. ठीक आहे, लॅटिट्यूड कसं लक्षात ठेवायचं? लेटलेला, लेटलेला. ठीक आहे. अक्षवृत्त म्हणजेच काय? सॉरी, ते थोडं माझं अक्षांश मध्ये थोडा प्रोनाऊन्स चुकतो, सॉरी फॉर दॅट. अक्षांश आहे 8.4 उत्तर ते 37 पॉईंट किती 6 उत्तर. आणि रेखांश काय आहे? रेखांश म्हणजे उभा, लॉंगिट्यूड. लॉंगिट्यूड आहे 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व. आणि मधून कुठं जातं, कोणत्या अँगलला जातं ते 82.5. ह्या पूर्व रेखांश भारताला काय करतो? भारताच्या एकदम मधोमधून जातो. त्याचबरोबर हाच IST ठरवण्यासाठी मदत करतो. इंडियन स्टँडर्ड टाइम ठरवण्यासाठी 82.5 प्राईम मेरिडियम आपला पूर्व रेखांश आहे ना, तो ठरवण्यास मदत करतो. आणि हा 82.5 कोणत्या राज्यात जवळून जातो तर तो जातो मिर्झापूर, उत्तर प्रदेश मधून. 82.5 मानक रेखांश कोणकोणत्या राज्यातून पास होतो तर तो पास होतो उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, मग नंतर छत्तीसगड, मग ओडिसा, मग आंध्र प्रदेश. ठीक आहे, ओके, असं लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहूयात. अच्छा, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 2 तास. ओके. एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये बघा. 360 डिग्री, आता ही पृथ्वी आहे आपली. ठीक आहे, आता हे हे लॉंगिट्यूड आहे, तर हे लॅटिट्यूड आहेत. ओके, हे अक्षांश आणि हे रेषांश. आता हे असे डिवाइड झालेले आहेत. तर प्रत्येक 1 डिग्री साठी, 1 डिग्री लॉंगिट्यूड साठी 4 मिनिट असा अंतर असतो. तर त्याच्याहून कॅल्क्युलेट केल्यानंतर हे 2 तास येतं सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश या दोघांमधलं. कारण की सौराष्ट्र एकदम ह्या पॉइंटला येतं, हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्टला. ओके, आपलं रेखांश 82.5 मधनं जातं, इकडं 97 आहे, इकडं 67. आणि अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड किती आहे आपला? लॅटिट्यूड आहे 8.4 ते 37.6. ठीक आहे, असं कॅल्क्युलेट केल्यानंतर ते 2 आवर्स येते. कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला, फक्त 2 आवर्स एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जे ग्रीन टाइम झोन आहे ना, ग्रीन टाइम झोन कुठला आहे तो? ब्रिटिश मधला. तर तिथलं आणि भारताच्या टाइम पिरियड मधलं डिस्टन्स किती आहे, म्हणजे अंतर किती आहे तर 5-5.5 घंटे. हे लक्षात ठेवा, 5.5 घंट्याचं डिस्टन्स आहे. म्हणजे जर आपल्या इथं सकाळचे 12 वाजले असतील, ठीक आहे, तर त्यांच्या तिथे सकाळचे 6 वाजून 30 मिनिटं असणार आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न. आता महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ विचारलंय, पण हे बघण्याआधी आपण पूर्ण महाराष्ट्राची काय करणार आहोत? भौगोलिक रचना पूर्ण बघूयात आधी, त्याच्यानंतर उत्तर बघूयात.
ठीक आहे, उत्तर जर कोणाला पाहिजे असेल तर ऑप्शन 1 आहे. आता बघा, हा आपला हा भारत आहे आपला, ठीक आहे. अं, आणि इथं आहे आपला महाराष्ट्र. आता हे समजण्यासाठी मी थोडस हे काढतोय, ठीक आहे. हे आलं नॉर्थ, इथे आलं साऊथ, ईस्ट, वेस्ट, ठीक आहे. दक्षिण, उत्तर, पूर्व आणि हा आहे पश्चिम. तर आपण वर बघितलं, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वगैरे सगळं बघितलं भारताचं. आपण आता महाराष्ट्राचं पाहूया. तर महाराष्ट्राचं अक्षांश किती आहे? 15, इथं लिहितो मी, 15.44 नॉर्थ ते 22.6 नॉर्थ. हे एक्झाम मध्ये विचारलंय बरं का, पुढे तुम्हाला याच्यावर प्रश्न येणार आहेत म्हणून सांगतोय मी, ठीक आहे. उत्तर ते दक्षिण 15.44 ते 22.6. उत्तर ते दक्षिण, ओके, उत्तर ते दक्षिण डिस्टन्स किती आहे? 800 किलोमीटर, अप्रॉक्सिमेटली सांगाल मी तुम्हाला, 800 किलोमीटर. मग पूर्व ते पश्चिमचं डिस्टन्स किती आहे? 720 किलोमीटर. 720 किलोमीटर पूर्व ते पश्चिम. प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की उत्तर आणि दक्षिण मधलं अंतर हे कमी आहे पूर्व आणि पश्चिम पेक्षा. तर हे विधान बरोबर आहे का? हे चुकलंय. उत्तर आणि दक्षिण डिस्टन्स जास्त आहे पूर्व आणि पश्चिम पेक्षा, ठीक आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे 3 नंबरला आहे. 1 नंबरला राजस्थान आहे. 2 नंबरला कोणतं राज्य आहे ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. 3 नंबरला महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्राच्या पूर्वेला, सॉरी, पश्चिमेला काय आहे? पश्चिमेला आहे अरबी समुद्र. त्याच्यानंतर इथं आपलं काय चालतं, येतं, कलर चेंज करतो. हा, इथं आपला अरबी समुद्र. इथं काय आहे? इथं सह्याद्री चालू होतं. आणि महाराष्ट्राचा जवळपास 80% भाग हा दख्खन पठाराने व्यापलेला आहे, ठीक आहे. दख्खन पठाराने व्यापलेला आहे. अजून याच्यामध्ये हं, भारत, आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आणि 9.36 एरिया ऑफ इंडियाचा काय केलेला आहे त्याने, कंट्रीब्यूट केलेला आहे असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. म्हणजे भारताच्या टोटल क्षेत्रफळापैकी 9.36 हे क्षेत्र महाराष्ट्राचं आहे. जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर सर्वात मोठा राज्य आहे उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला आहे महाराष्ट्र. ओके. आता आपल्या करंट अफेअरच्या महारिव्हिजन पार्ट 3 मधले जे शेवटचे प्रश्न आहेत ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं, म्हणजे आपण ते प्रश्न डिस्कस केले होते की हे जे समुद्रकिनारा आहे ना, तर महाराष्ट्राला आधी समुद्रकिनारा होता 720 किलोमीटर, पण आता तो चेंज झालेला आहे. तो चेंज किती झालेला आहे तो मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे. आणि जे नवीन क्षेत्रफळ बनवलेले आहेत ना, समुद्र याचे, ठीक आहे, कारण की समुद्राची आधी आपल्याकडे जी हे होती ना, लेंथ होती, त्याच्यापेक्षा आता ती वाढलेली आहे 50%. हे ऑलरेडी पूर्ण डिस्कस केलेलं आहे. ते प्रश्न फार महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे करंट अफेअरच्या 3ऱ्या लेक्चरचा जो लास्टचा पार्ट आहे ना, पीडीएफ मध्ये पण हे अवेलेबल आहे. तुम्ही लास्टच्या पीडीएफ मधले जे लास्टचे 4-5 प्रश्न आहेत त्याला चांगलं गो थ्रू करा, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता हा प्रश्न एवढा काही इम्पॉर्टंट नाही आपल्याला, दालमिया नगर उत्तर आहे याचं. पुढचा प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे असा प्रश्न आहे. तर चिल्का कुठे आहे? चिल्का आहे महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशावरती, ठीक आहे. आणि चिल्का हे काय आहे? तर हे ब्रॅकिश वॉटर आहे, म्हणजे खारट पाण्याचे लगून आहे, सरोवर आहे, ठीक आहे. आता आपण महानदी व गोदावरी नदीबद्दल थोडंसं बघूयात. त्याच्या आधी एक लक्षात ठेवा, चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे किनारी लगून आहे, ठीक आहे. किनारी लगून आहे, लार्जेस्ट कोस्टल लगून आहे. कोणतं? चिल्का लेक. चिल्का लेक हे लार्जेस्ट कोस्टल लगून लेक आहे, ठीक आहे. चिल्का सरोवर कसं आहे? खारट पाण्याचं आहे, म्हणजे त्यालाच ब्रॅकिश वॉटर पण म्हटलं जातं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं लगून आहे हे,
ठीक आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये? किनारी लगून. ठीक आहे. किनारी भागाला जे सरोवर बनतं त्याला किनारी लगून म्हणतात. ठीक आहे. आणि जे एकदम मिडलँड मध्ये असतं त्याला इंटरनल लगून असं म्हणतात. ठीक आहे. आता महानदीबद्दल थोडे पॉइंट्स पाहूयात. महानदी या नदीचा उगम सिहावा छत्तीसगड इथे होतो. ती छत्तीसगड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा अशी फ्लो होत होत बे ऑफ बेंगॉलला मिळते. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर मध्ये होतो, नाशिक, महाराष्ट्र. आणि ही महाराष्ट्रातून आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, कर्नाटक, पुदुच्चेरी अशी होत होत बे ऑफ बेंगॉल मध्ये जाऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 49.50 गोदावरी नदी वाहते. ठीक आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं पण म्हणलं जातं आणि ब्रदगंगा असं पण म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा जिल्हा आणि जलाशय. ठाण्यामध्ये धामापूर, रत्नागिरीमध्ये भातसा, रायगडमध्ये फणसवाडी, सिंधुदुर्गमध्ये कालाते. तर लक्षात ठेवा, ठाण्यामध्ये आहे भातसा, ठाण्यामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर रत्नागिरी फणसवाडी, रत्नागिरी फणसवाडी, रायगड आहे कालाते आणि सिंधुदुर्ग आहे धामापूर. ठीक आहे. सिंधुदुर्ग, धामापूर. पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे. ह्याच प्रश्नाचा ऍक्च्युली स्क्रीनशॉट लावलेला आहे कधी, कारण की कधी कधी हे हे पेअर्स लिहिताना खूप मिस्टेक्स होतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत? रायगड जिल्ह्यामधील जलविद्युत केंद्र विचारलंय आपल्याला त्यांनी. तर भीरा व भिवपुरी हे रायगड जिल्ह्यात आहेत. येलदरी हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आहे, पूर्णा नदीवरती. भीरा व भिवपुरी हे कोणत्या नदीवरती आहे? तर भिवपुरी आहे उल्हास नदीवरती आणि भीरा हे आहे कुंडलिका नदीवरती. ठीक आहे. कुंडलिका नदीवरती. पुढचा प्रश्न पाहूयात. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमावर नरसोबावाडी आहे. ओके. कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात आणि प्राणहिता ही कशाची ट्रिब्युटरी आहे? ही गोदावरी नदीची महत्वाची ट्रिब्युटरी आहे. ठीक आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. आता थोडस पाहूयात आपण याच्याबद्दल. कृष्णा नदीचा उगम स्थान कुठे? तर महाबळेश्वर मध्ये. ओके. महाबळेश्वर मध्ये. महाराष्ट्रातून कर्नाटक, तेलंगणा होत आंध्र प्रदेश मधून ती बे ऑफ बेंगॉलला मिळते. पंचगंगा हिचा उगम आहे प्रयाग सागर, सॉरी प्रयाग संगम, जो की कोल्हापूरमध्ये आहे. भीमा नदी, भीमाशंकर आपल्या सर्वांना माहित आहे, पुण्याजवळील भीमाशंकर. तर ही पुढे जाऊन कृष्णाला मिळते. कृष्णा नदीला केव्हा मिळते? ही कृष्णा नदीला कर्नाटकामध्ये मिळते. ठीक आहे. कर्नाटकामध्ये कृष्णा नदीला मिळते. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान खिंड आहे. पास लाईज बिटवीन सेंटर अँड साऊथ सह्याद्री. तर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे असं त्यांनी विचारलंय. तर ती आहे पालघाट ही नावाची खिंड. आता बाकी सर्व खिंड एकदा बघूयात आपण. आता बघा, ही पालघाट खिंड तर त्यांनी म्हणलंय मध्य व दक्षिण सह्याद्री. ठीक आहे. आपण मग मॅप मध्ये बघितलं बघा, सह्याद्री इथून सुरू झाला आपला. ओके. ही आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके. आता लक्षात ठेवा, पालघाट यालाच पालक्काम गॅप असं पण म्हणलं जातं. आणि केरळ आणि तमिळनाडू यांच्यामध्ये कोणता घाट आहे असं जर विचारलं तरी पण पालघाट हाच घाट आहे. ठीक आहे. थळघाट, ज्याला कसारा घाट असं पण म्हटलं जातं, जो मुंबई आणि नाशिकला जोडतो. महत्वाचा आहे, थळघाट मुंबई आणि नाशिकला. एवढंच लक्षात ठेवा. थळघाट मुंबई आणि नाशिक, थळघाट मुंबई आणि नाशिक. परत म्हणतोय, थळघाट मुंबई आणि नाशिक. फोडा घाट कुठे आहे? फोडा घाट कुठे आहे? तर फोंडा घाट आहे कोल्हापूर,
सिंधुदुर्ग, ठीक आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग यांना जोडतो. कोल्हापूर सिंधुदुर्ग, कोल्हापूर सिंधुदुर्ग. फोडा घाट, कोल्हापूर सिंधुदुर्ग, ठीक आहे. कुंभार्ली घाट कुठे आहे? कुंभार्ली घाट आहे कराड सातारा ते रत्नागिरी. कराड सातारा ते रत्नागिरी मध्ये कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट. कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट कोणाला कनेक्ट करतो? कराड जो सातारा मधला आहे त्याला, जे रत्नागिरी यांना कनेक्ट करतो. कोणता घाट? कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट. पुढचा प्रश्न आता स्थलांतरित शेती आणि देश. आता याच्यात खूप साऱ्या गोष्टी ना आपल्याला अनालिसिस करायच्यात. ओके. पहिले डिस्कस करूयात, नंतर तुम्ही स्वतः आन्सर द्यायचं. पहिले जागतिक स्तरावरची आपण बघूयात स्थलांतरित शेती, त्याच्यानंतर आपल्या रिजनल वरती बघूयात. जसं की तमराई. तमराई थायलंडमध्ये, ओके, थायलंड. त्यानंतर तोंग्या म्यानमारमध्ये. लडांग हे इंडोनेशियामध्ये आहे. त्यानंतर चेना, श्रीलंका. रोका ब्राझील, ठीक आहे. मिल्पा, मिल्ल्या आणि मिल्पा हे मेक्सिकोमध्ये, ठीक आहे. मेक्सिकोमध्ये काही भागात अमेरिका, मध्य अमेरिका, सेंट्रल अमेरिकामध्ये. त्याच्यानंतर अजून आहे रे व्हिएतनाममध्ये. ओके. आपल्या ईशान्य नॉर्थ ईस्ट मध्ये काय नाव आहे यांचं? नॉर्थ ईस्ट मध्ये नाव आहे झूम कल्टिवेशन, ठीक आहे. झूम कल्टिवेशन. अजून अजून काय राहिलेले आहेत? झूम कल्टिवेशन, ओके. अजून हा कुमारी. कुमारी हे पश्चिम घाटामध्ये म्हटलं जातं, स्पेशली केरळमध्ये. त्यानंतर विंगा असं ओडिसामध्ये म्हटलं जातं, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर आहे याचं रोका ब्राझील, लदांग मलेशिया, चेना श्रीलंका, सलोदे दौरे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केलेली आहे? तर 1854 मध्ये याची स्थापना केलेली आहे सी.एन. दावर यांनी. कोणी केलेली आहे? सी.एन. दावर. ओके, सी.एन. दावर. पुढचा प्रश्न, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात रिकामजागा जमातीचे लोक राहतात. तर दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागामध्ये भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात. भिल्ल व गोंड, ठीक आहे. आता गारो व खासी मेघालयामध्ये राहतात, ठीक आहे. गारो, जयंतिया, खासी हे म्हटलं की मेघालयाच येणार आहे. वारली आणि ठाकर हे भिल्ल जमातीशी रिलेटेड आहेत. आणि वारली आणि ठाकर भिल्ल समाजाला काय म्हटलं जातं? एक भिल्ल भिल्ल समाजाच्या लोकांना एक एक टॅग दिलेला आहे किंवा त्यांची ओळख कोणत्या याच्याहून होते? तर भिल्ल म्हटलं की धनुष्य पुरुष ऑफ इंडिया असं त्यांना संबोधलं जातं. त्याच्यानंतर कातकरी व हळंबा. कटकरी किंवा हळंबा. तर कातकरी व हळंबा आहेत महाराष्ट्र व गुजरात मधले, ठीक आहे. महाराष्ट्र गुजरात. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. कारण रेअरली आढळतात म्हणता येते ईस्ट हिमालयन क्रॉप्स मध्ये. हा विभाग अतिपूर्वकडील सखल प्रदेश आहे. प्लेन एरिया इन द फार ईस्ट, काही फरक नाही पडत त्याचा. हा विभाग उबदार हवामानाचा आहे. एरिया ऑफ वॉर्म क्लायमेट, ठीक आहे. हा विभाग अति दाट जंगलाने व्यापलेला आहे. आता बघा, पूर्व हिमालयमध्ये सर्वात जास्त
सर्व विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे आणि ज्वारी आणि बाजरीसाठी अति पर्जन्य आपल्याला लागत नाही. ठीक आहे. हे कमी पावसाच्या जागेवरती चांगल्या पद्धतीने उगतात ज्वारी आणि बाजरी. त्याच्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. अति जंगलाने व्यापलेला आहे याचा काही फरक नाही पडत. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर 2. पुढचा प्रश्न बघा. उष्णकटिबंधित सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? उष्णकटिबंधित सदाहरित म्हणजे कोणतं? ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट बद्दल विचारलंय त्यांनी. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित अत्यंत घनदाट जंगल, बरोबर आहे. लाकूड टणक व टिकाऊ असणार. एकाच प्रकारच्या वृक्षाची कमतरता असते, बरोबर. एकाच वृक्षाची कमतरता असणार कारण की व्हरायटीज आहेत ना तिथं. व्हरायटीज आहेत तिथे. आणि वार्षिक पानगळ होणे नाही, वार्षिक पानगळणी होत नाही इथे. ऍक्च्युली इथं कसे एवढे व्हरायटीचे ट्रीज असतात. ठीक आहे. आणि वेगवेगळे ट्रीज वेगवेगळ्या मध्ये महिन्यामध्ये ते त्यांचे लिव्सला म्हणजे त्यांच्या जे पानं आहेत ना पानगळती होते. सर्वांची एका सोबत होत नाही, त्याच्यामुळे ते कधी पण बघितलं तर तुम्हाला सदाहरितच दिसणार आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. झाड एवढं घनदाट असतात की सूर्यकिरण जमिनीवर पोहोचतच नाही. प्रमुख वनस्पती कोणकोणत्या इथे? जसे की रबर, सुपारी, जांभूळ, आंबा, हे तर झाले. पण महत्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला रोजबेरी, रोजवूड, बांबू. ठीक आहे. ऍक्च्युली बांबू हे गवताचा प्रकार आहे. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं बांबू हे झाड आहे, पण बांबू हे एक गवत आहे. ठीक आहे. सायंटिफिक बघितलं तर ते गवत मध्ये येतं. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर, बिकानेर जिल्ह्यात कोणती खनिजे सापडतात? तर तिथे सापडतात आपल्याला चुनखडक, जिप्सम आणि मीठ. ओके. चुनखडक, जिप्सम आणि मीठ आपल्याला सापडतात. पुढचा प्रश्न आहे आता. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. खालीलपैकी कोणता एक आर्थिक व एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जबाबदार आहेत? इंडियाज लँडस्केप, विच वन इकॉनॉमिक आणि विच वन सोशल फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर कंटिन्यू टू फेवर हाय फर्टिलिटी. तर आपल्याला विचारलंय त्यांनी भारतातील क्षेत्रफळ. भारत इकडे बघा, एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे इकडं हे एवढा. जगातील एकूण क्षेत्रफळापैकी बघा, भारत हा जगातील 7वा लार्जेस्ट देश आहे आणि तो टोटल पृथ्वीच्या भूभागापैकी 2.4% भूभाग स्वतःकडे म्हणजे 2.4% हा भूभाग भारताचा आहे. तर याच्या भारतामध्ये लोकसंख्या का वाढत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. फेवर हाय फर्टिलिटी का फेवर करते असं विचारलंय त्यांनी. तर त्याच्यातले पण त्यांनी काय विचारलंय, खालीपैकी कोणते एक आर्थिक कारण कोणतं आहे आणि एक सामाजिक घटक कोणता आहे, त्याच्यामुळे उच्च राहिलेल्या जनदरास जबाबदार आहेत. ठीक आहे. जनदरास जबाबदार आहेत. हाय फर्टिलिटीसाठी कोणते आर्थिक आणि सामाजिक ठीक आहे, आर्थिक आणि सामाजिक घटक जबाबदार आहेत असं त्यांनी विचारलंय. म्हणजे सोप्या भाषेत बघितलं तर लोकसंख्या वाढण्यामागचं आर्थिक आणि सामाजिक कारण कोणतं, हे सगळ्यात सोप्या लँग्वेज मधला प्रश्न आहे. तर कोणते दोन कारण आहेत? धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, शिक्षणाचा अभाव, साथीच्या रोगावरील नियंत्रण, हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेला घट. आता बघा, 3 आणि 4 तर हे आरोग्याच्या रिलेटेड आहेत आणि आपल्याला त्यांनी कोणते दोन कारण विचारलेत? त्यांनी आपल्याला म्हटलंय आर्थिक आणि सामाजिक घटक. आता आर्थिक म्हटलं पैसा, शहरीकरणाची प्रक्रिया, हे कोणतं आलं? आर्थिक. मग ए तर असणार, ए आहे तर हे कटलं ए बी आणि ए सी. आणि सी तर मी काय म्हटलं, हे तर हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत, सामाजिक नाही येणार. तर हे पण कटलं. आन्सर आलं ऑप्शन नंबर 1 ए आणि बी. शिक्षणाचा अभाव हे एक कोणतं कारण आहे? तर हे कारण आहे
सामाजिक घटक. बघा ह्या प्रश्नामध्ये एक्झामिनरनं कसं फिरवलंय, त्याने पहिल्यांदा सांगितलं, एक्सप्लेन केलं भारताबद्दल की भारत कसा देश आहे. भारत जगातील एकूण क्षेत्रफळापैकी 2.4% भूभाग व्यापलेला. ठीक आहे. आणि ह्या भूभागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढायच्या ऐवजी त्यांनी काय शब्द यूज केलाय, जनदरास जबाबदार आहेत. टोटल फर्टिलिटी, आता एक लक्षात ठेवा ठेवा टोटल फर्टिलिटी रेट आयडियली 2.1 पाहिजे. महाराष्ट्राचा 1.6 आहे. ठीक आहे. आता टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय, की एक एका पती पत्नीला ऍव्हरेजली 2.1 बेबीज त्यांनी हे करायला पाहिजे. ठीक आहे, ऑक्युअर करायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाहीये? वित्तीय धोरणाचं साधन नाहीये म्हटलंय त्यांनी आपल्याला. तर फिस्कल पॉलिसीचं साधन नाहीये. कर आकारणी, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च हे वित्तीय धोरणाचे साधन आहेत. खुल्या बाजारात कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचं साधन नव्हे, तर हे कशाचं साधन आहे? हे मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच चलन विषयक धोरण आहे. ठीक आहे, चलन विषयक धोरण. आता आपण हे लक्षात ठेवूयात. वित्तीय धोरणाचे साधन कोणते? कर आकारणी, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च. ठीक आहे. वित्त, पैसा रिलेटेड, कर्ज, खर्च, कर. ठीक आहे. चलन विषयक धोरण म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसीज, खुल्या बाजार कर्ज रोख्याची खरेदी विक्री. अजून आता चलन विधेयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसीमध्ये अजून काय काय येतं? मनी सप्लाय, इन्फ्लेशनवर ती नियंत्रण ठेवणं. अजून आहे सार्वजनिक सार्वजनिक खर्चावर अप्रत्यक्ष प्रभाव पडतो याचा. कशाचा? चलन विषयक धोरणाचा. अजून काय आहे याच्यामध्ये? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलन विषयक धोरण. अजून कशावरती बघा, मनी सप्लाय वरती प्रभाव टाकतोय, इन्फ्लेशन वरती प्रभाव टाकतोय, व्याजदर इन्फ्लेशनवर टाकतोय म्हणलं काय होणार? व्याजदरावरती पण नियंत्रण ठेवणारच तो. आता इन्फ्लेशन वरती, भाववाढीवरती तो हे करतोय, नियंत्रण ठेवायला म्हणल्यावर तो आर्थिक क्रियाशीलतेवरती पण तो परिणामच करून आणणार आहे. आणि अप्रत्यक्षरित्या तो, कशाचं डिस्कशन चालू आहे आपलं? चलन विषयक धोरणाबद्दल बोलतोय. ठीक आहे. अप्रत्यक्षरित्या तो सरकारी खर्चावर पण प्रभाव टाकतो. कोण टाकतो? चलन विषयक धोरण टाकतो. ठीक आहे. कारण की तो भाववाढीला, इन्फ्लेशनला हे इन्फ्लुएन्स करतो. तर भाववाढ झाली की सगळ्याच गोष्टीवरती तो कॅस्केडिंग इफेक्ट होतो त्याच्यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे आता? वित्त आयोगाचे केंद्र एसटी. आता वित्त आयोगाबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय. आता आपण थोडेसे स्टॅटिक पार्ट याच्यामध्ये बघूयात, कारण की हा आपल्याला 2025 साठी एवढा रिलेव्हंट नाही. ऑप्शन सी याचं उत्तर असलं जरी. तर वित्त आयोग कलम नंबर 280 मध्ये येतं. 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत होते? तर एन के सिंग होते. आणि 16वे कोण आहेत आपले? अरविंद पनगरिया. ओके, अरविंद पनगरिया हे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या? तर भारतात प्रमुख वस्तू कोणत्या होत्या निर्यात होणाऱ्या? तर त्या आहेत रत्ने व अलंकार. ऑप्शन नंबर 2, जेम्स अँड ज्वेलरी. नेक्स्ट प्रश्न आता हे बघा, वित्तीय अंदाजपत्र 2013-14 काही कामाचं नाही आपल्यासाठी. ओके, उगा डिस्कस करून काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. आणि इव्हन आपलं हे करंट अफेअर रिलेटेड आहेत ना, आपण आपल्या सिरीज मध्ये करतच आहोत. आता हा प्रश्न बघा, 61वा महत्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये त्रुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँक कडून कर्ज घेणे, सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, चलन निर्माण करणे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये बघूयात. इन इंडिया डेफिसिट फायनान्सिंग इन्व्हॉल्व्स. डेफिसिट फायनान्सिंग मध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं असं त्यांनी विचारलंय आपल्याला. सेंट्रल गव्हर्नमेंट बॉरो फ्रॉम आरबीआय. सेंट्रल गव्हर्नमेंट बॉरो फ्रॉम कोणाकडून? आरबीआय कडनं बॉरो करते.
RBI running down of accommodated cash balance against the issue of treasury bill creation of money. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय? तुटीच्या भरण्यामध्ये. आता सपोज हा मी आहे, ठीक आहे. आता आपण कम्पेअर करूयात आपल्या डे टू डे जीवनाचं ह्या त्रुटीच्या भरण्यासोबत. त्रुटीचा भरणा म्हणजे इन द सेन्स काय असतो? म्हणजे डिफिसिट फायनान्सिंग म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी आहेत आणि तुम्हाला पैसे लागत आहेत. जर मला पैसे लागत आहेत, मी पुण्याला शिकायला आहे, तर मी कोणाला पैसे मागणार? मी माझ्या वडिलांना पैसे मागणार. तसंच भारताकडे पैशाची कमतरता आली तो भारत कोणाकडे मागणार पैसे मागणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला बँकर्स ऑफ बँक म्हणतात, ठीक आहे, त्यांच्याकडनं पैसे मागणार. बाजारात असलेल्या मग तुटीच्या भरण्यासाठी कोणती गोष्ट करणार? ही गोष्ट करणार का आपण? बरोबर, ए तर करणार. मग ऑप्शन 2 कटलं. आता राहिले 3. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात. सरकारी हुंडी म्हणजे आरबीआय रनिंग डाऊन ऑल अक्युमुलेटेड कॅश बॅलन्स अगेन्स्ट द इश्यू ऑफ ट्रेजरी बिल. बरोबर, ट्रेजरी बिल तर ते करणारच ना, इश्यू करणार, त्याच्याद्वारे तर पैसा उभारणार. तर बी पण करणार. चलन निर्मिती करणार, ऑब्विसली चलन निर्मिती पण करणार. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता 61वा प्रश्न होता डेफिसिट फायनान्सिंग वरती. ठीक आहे. आता हे 62 प्रश्न काही कामाचा नाही आपल्याला ह्या वित्तीय वर्ष 2013-14 आपल्यासाठी रिलेव्हंट नाहीये. ओके. हा पण प्रश्न काय रिलेव्हंट नाहीये. 64 पण एवढा काही महत्वाचा नाहीये. 65, आता बघा 65 मी आता नाही डिस्कस करणार, पहिले बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 66. त्रुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झालेली आहे. आताच आपण 61 प्रश्न काय बघितला? 61 कोणता प्रश्न होता आपला? भारतामध्ये त्रुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. कोणकोणत्या गोष्टी येतात असं विचारलं, आणि त्याच सिमिलर प्रश्न आपल्याला त्यांनी 66 मध्ये पण विचारलाय. त्रुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये रिकाम जागा किंवा यामधून निर्माण झालेली आहे. पुढीलपैकी कुठले विधान बरोबर? नीड फॉर डेफिसिट फायनान्सिंग इन इंडिया अरायझेस आउट ऑफ. म्हणजे त्यांनी विचारलंय की त्रुटीची त्रुटी डिफिसिट फायनान्सिंग म्हणजे कसं की तुमच्याकडे पैसा आहे, खूप कमी आहे, आणि त्यांनी ह्या प्रश्नात विचारलंय की अं, कोणत्या कारणाने डिफिसिट फायनान्सिंग झालेली आहे. ठीक आहे. आता काहीतरी तुम्ही हे म्हणजे तुमच्याकडे पैसा तेव्हाच. आता सपोज आपण उदाहरण घेतलं होतं, हे मी आहे आणि मी पुण्याला शिकायला आहे. मला पैसे कोण पुरवतात? माझे वडील पुरवतात. तसं भारत आहे, भारताला पैसे पुरवतात. समजा भारताकडे पर्टिक्युलर पैसा आहे, कमी पडला तो आरबीआय कडे मागतो. आता मी पुण्यामध्ये राहतोय, आणि मी बाहेर जेवायला गेलो. त्या बाहेर जेवण्यामध्ये मला जेवढे पैसे नॉर्मली मेसवरती 50 रुपयाला जेवायला भेटायचं, तर मी बाहेर जाऊन 200 रुपये खर्चले. तर याच्यामधून काय होणार? माझी जी पॉकेट मनी आहे ती काय होणार? ती लवकर संपणार. म्हणजे मला काय लागणार? पैसे मला जास्त लागणार. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील योजनासाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासनाने अपयश आलं. आणि विकास बाह्य अनुत्पादक कामावरच्या वेगाने वाढणारा खर्च. म्हणजे आता दुसरं बघा, विकास बाह्य उत्पादन अनुत्पादक कामावरचा म्हणजे आता हे सपोज हे मी माझं जसं उदाहरण घेतलं ना, की 50 रुपयात पण काम होतंय, पण 200 रुपये जाऊन मी खर्च केले. तशाचपैकी विकास बाह्य उत्पादनात म्हणजे गव्हर्नमेंटला वाटलं की याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर जास्त पैसे मिळतील. ठीक आहे. किंवा अशी काही योजना राबवली असेल. इट रॅपिडली ग्रोथ एक्सपेंडिचर ऑन अनप्रोडक्टिव्ह नॉन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे गव्हर्नमेंटनं काय केलं? एबीसी नावाच्या गोष्टीवरती हे केला, पैसा लावला. पण एबीसी न 10 रुपये देण्याच्या ऐवजी 10 रुपये घाट्यात टाकले. मग काय होणार? गव्हर्नमेंटला असं वाटलं की यार, मी एवढे पैसे हे करल, एवढा पैसा कमवल, आणि काय करेल तो? लोकांच्या जनकल्याणासाठी वापरल. पण इथं झालं कसं? 10 रुपये यांचाच नुकसान झालं. मग हे 10 रुपयाची झळ तर लागलीच, त्याचबरोबर हा पैसा पण लागलाच. त्याच्यामुळे काय होणार? जेवढं बजेट होतं ते कमी झालं. मग काय झालं? डेफिसिट लागलं. डेफिसिट झालं म्हणजे काही त्रुटीचा अंदाजपत्र म्हणजे जे त्यांच्यात बजेटमध्ये त्रुटी निर्माण झाली. ठीक आहे. तर उत्तर आहे ए आणि बी. आय होप मी एबल आहे तुम्हाला ते समजून सांगण्यासाठी. ते जर काही याच्यात डाऊट असेल तर मला टाइमलाईन पिन करून विचारू शकतात तुम्ही. ठीक आहे. मी कमेंटमध्ये पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल अजून.
आता बघा डिफिसिट फायनान्सचे 3 प्रकार आहेत तृतीय अर्थ संकल्पनाचे. जसे की पहिला प्रकार आहे राजस्व त्रुट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. आता रेव्हेन्यू डेफिसिट मध्ये कसं असतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त असतो रेव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा. म्हणजे काय, म्हणजे राजस्व खर्च जास्त असतो राजस्व उत्पादनापेक्षा. दुसरा प्रकार येतो राज राजकोषीय त्रुट. ठीक आहे, राजकोषीय त्रुट म्हणजे फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट म्हणजे टोटल खर्च वजा जे कर्ज घेतलंय ना तुम्ही आणि कर्जावरचं जे व्याज असतं ते वगळलं तर राजकोषीय त्रुट येतं. तिसरा प्रकार येतो प्राथमिक त्रुट, ज्याला प्रायमरी डेफिसिट म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये येतं राजकोषीय त्रुट. राजकोषीय त्रुट म्हणजे फिस्कल डेफिसिट वजा जे पण व्याज भरणं आहे ना त्याला म्हणतात प्राथमिक त्रुट किंवा प्रायमरी डेफिसिट. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, स्टॅटिक पार्ट वरती आहे. 1949 50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपात होता. तर तो होता 1972-73 आणि 76-77 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर किती? In the post-reform period, the ratio of indirect tax revenue to total tax revenue हे वाढलेलं आहे. ठीक आहे, काय झालेलं आहे, सॉरी, कमी झालेलं आहे. आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात पोस्ट रिफॉर्म पिरियड म्हणजे 1991च्या काळानंतर, कारण की 1991 ला काय झालं, एलपीजी रिफॉर्म्स आले होते, त्याच्या काळानंतर अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स संकल्पनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर कमी झालेलं होतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2, कारण की खूप साऱ्या गोष्टी एलपीजीच्या नंतर इन्व्हॉल्व्ह केल्या होत्या. आता पुढचा प्रश्न आहे एलपीजीच्या नंतरच एक कमिटी पण बनवलेली होती, एम नरसिंहम, 1998 ला. त्याच्यावरती प्रश्न आहे बँकिंग क्षेत्रातील सुधारण्याच्या संदर्भात एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती? ठीक आहे, आता एवढा प्रश्न विचारलाय आणि नव्हती आपल्याला विचारलंय त्यांनी. द कमिटी ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म चेअर्ड बाय एम नरसिंहम रिपोर्ट सबमिट केला आणि विच ऑफ द फॉलोइंग नॉट रिकमेंडेड ऑफ द कमिटी ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म 1998. ओके, टू स्ट्रेंथन बँकिंग सिस्टीम. त्यांनी काय नाही केलं असं विचारलंय आपल्याला त्यांनी. ठीक आहे, पाहूयात आपण आता ऑप्शन्स. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन व योग्य नियम लागू करणे. ठीक आहे, ओके, भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात म्हणजे पैसा पुरेसा पुरवठा होण्यासाठी नवीन व योग्य नियम लागू करणार. ऑब्विसली अपडेट करण्याची गोष्ट करतायत म्हणजे हे तर सुधारणा असणारच. आपल्याला नव्हतं विचारलंय, ठीक आहे, आपल्याला नाहीये विचारलंय त्यांनी. सेटिंग अप अ न्यू हायर नॉर्म्स फॉर कॅपिटल एडिक्वेट, बरोबर, म्हणजे ए तर बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं पाहिजे म्हणून आपण कोणतं ऑप्शन कट करणार, एक गेलं, 3 गेलं. आता सी डी डी 2 आणि 4 ऑप्शन राहिलेत. पाहूयात आपण. शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे. ओके, ठीक आहे, बघूया. शासकीय अंदाजपत्रकातून काय म्हणते ते, रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स फ्रॉम द गव्हर्नमेंट बजेट. ठीक आहे, म्हणजे रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक गव्हर्नमेंटच्या बजेटमधून ते म्हणतायत की बँकेला पैसा पुरवायचा. ठीक आहे, या टाईपचं ते म्हणायचा प्रयत्न करतायत तो. ठीक आहे, पाहूयात आता. सन 2000 पर्यंत सर्व बँकांची कार्यक्षमता मालमत्तेची पातळी म्हणजे एनपीए नॉन प्रॉफिट असेट्स 5% खाली आणणे व 2002 पर्यंत 3% खाली आणणे. ठीक आहे, इथं टार्गेट ठरवलेलं आहे त्यांनी.
आणि कोणती पण कमिटी असेल तर ती काय करते, टार्गेट ठरवते किंवा टार्गेट देते, ती तुम्ही असं एवढं तरी अचीव करा. प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुर पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे. ठीक आहे, पूर्णपणे कपात करणे कशात, प्राधान्य क्षेत्राकरिता. ओके, प्राधान्य आणि पूर्णपणे कपात करायची, पण कोणत्या क्षेत्रामध्ये, फक्त प्राधान्य क्षेत्राकरिता. ठीक आहे, प्राधान्य क्षेत्राकरिता म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, प्रायोरिटी सेक्टर साठी. तर बघा, तुम्ही वाचलं जरी लक्षात येईल तुम्हाला की सी आणि डी तर आपल्याला काहीतरी वे फॉरवर्ड दिसायलेत, म्हणजे काहीतरी समस्याचं हल करायचं असेल ना, एखादा प्रॉब्लेम सॉल्व, वे फॉरवर्ड त्यांनी आपल्याला सांगितलं आहे सी आणि डी मध्ये. तर सी आणि डी तर चुकीचं नसणार आहे, ऑप्शन 4 फक्त बी हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे, शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलनाची पुनर्स्थापना करणे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पैशांचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशांच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशांच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. ठीक आहे, M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2 M3 M1 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करते. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय त्यांनी. तर लक्षात ठेवा, M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात हे विधान बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. आता याच्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, चलन चलन पुरवठ्याचे म्हणजे मनी सप्लाय मेजरमेंटचे चार टाईपचे प्रकार असतात, चार प्रकार असतात, M1 M2 M3 M4. आता आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहूयात M1 म्हणजे काय. तर M1 म्हणजे चलन, चलन म्हणजे करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट. ठीक आहे, M2 म्हणजे काय, M1 प्लस पोस्ट ऑफिस बचत खात्यातील सेव्हिंग डिपॉझिट. म्हणजे M2 ला कसं म्हणता येईल, करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट प्लस पोस्ट ऑफिस बचत खात्यातील डिपॉझिट, कोणतं, सेव्हिंग डिपॉझिट येणार, सेव्हिंग डिपॉझिट येणार M2 मध्ये. M3 मध्ये काय असणार, M3 मध्ये M1 प्लस व्यापारी बँकातील निव्वळ कार्य मर्यादा ठेव आणि M4 येतं M3 प्लस पोस्ट ऑफिस मधील एकूण ठेव रकमेचा समावेश. तर आता प्रश्न जर असा विचारला, कोणत्या मनी सप्लाय मध्ये, कोणत्या चलन पुरवठ्यामध्ये पोस्ट बचत किंवा पोस्ट ऑफिस खात्याचा उल्लेख केलेला आहे किंवा त्याचा इन्व्हॉल्वमेंट असतो, तर आपल्याला ऑप्शन जर M1 M2 M3 M4 असे दिले किंवा M1 M2 M2 M4 किंवा M3 M2 किंवा M4 M3 असं जर दिला तर काय आन्सर असणार. लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस बचत खात्या हे M2 आणि M4 शी रिलेटेड आहे आणि M1 आणि M2 हे जे दोन आहेत ना मनी सप्लाय, त्यांना अरुंद चलन, ओके, अरुंद चलन किंवा नॅरो मनी असं पण म्हटलं जातं. M3 आणि M4 ला म्हटलं जातं व्यापक चलन, म्हणजेच ब्रॉड मनी असं पण म्हटलं जातं त्यांना. ठीक आहे, काय म्हटलं जातं, ब्रॉड मनी असं पण म्हटलं जातं. आता पुढचा प्रश्न, आता सायन्सचे प्रश्न सुरू होणार आहेत मित्रांनो. जस्ट एक मिनिट, मला थोडं पाणी पिऊ द्या. सॉरी. एखादा व्यक्ती 2.2 पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगांची शक्ती किती असावी लागते. द पर्सन कॅन नॉट सी ऑब्जेक्ट क्लिअरली बियॉन्ड 2 मीटर. द पॉवर ऑफ लेन्स रिक्वायर्ड टू करेक्ट हिज विजन विल बी. तर किती विजन पॉवर त्याला लागणार आहे,
तर त्याला लागणार आहे, एक लक्षात ठेवा, डायप्टोमीटर हे युनिट आहे. कशाचं कशाचं युनिट आहे? पॉवर ऑफ लेन्स युनिट आहे. ठीक आहे. कदाचित आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं. तर त्याला जर प्रॉपर दिसायचं असेल तर 0.5 डायप्टोमीटर पॉवर द्यावा लागेल. पॉवरचा भिंगची शक्ती त्याला द्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे त्याला काय झालेलं आहे? मायोपिया झालेला आहे. मायोपिया म्हणजे काय? दूर मायोपियालाच अजून काय म्हटलं जातं? शॉर्ट साइटनेस. म्हणजे काय होतं याच्यामध्ये? मायोपियामध्ये शॉर्ट साइटनेस मध्ये दूरच्या गोष्टी क्लिअरली बघू शकत नाहीत ते. आणि त्याला करेक्ट विजन करण्यासाठी कोणत्या लेन्सचा वापर करतो आपण? कॉनकेव्ह. आणि कॉनकेव्ह म्हटलं की काय? निगेटिव्ह. म्हणून आन्सर काय आलं? 0.5 निगेटिव्ह. ठीक आहे. आता आपण मायोपिया बघितलं. आता बघूयात आपण हायपर मेट्रोपिया. तर हायपर मेट्रोपियामध्ये किंवा त्यालाच हायपर मेट्रोपियाला लॉंग साइटनेस असं पण म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्ही जवळच्या वस्तू नीट बघू शकत नाहीत. ठीक आहे. कॅन नॉट सी नियर ऑब्जेक्ट क्लिअरली, पण तुम्ही दूरच्या वस्तू बघू शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही वापरतात कॉन्व्हेक्स लेन्स, आणि कॉन्व्हेक्स लेन्स पॉझिटिव्ह मध्ये असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. दोन अणूंचा आयस दोन अणूंना आयसोबार म्हणतात. जर आता बघा, आयसोबार लक्षात ठेवा, जिम मध्ये जे बार असतात ना, ठीक आहे, डंबल बार किंवा रॉड, त्याला बार पण म्हणतात. ठीक आहे. तर त्याचे इकडलं आणि इकडलं माप सारखंच पाहिजे, म्हणजे व्यवस्थित बार उचलता येतो. ठीक आहे. तर न्यूट्रॉन प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असते. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता आयसोबार आलंय, आयसोटोप्स आणि आयसोटोन्स पण बघूत. ठीक आहे. आयसोटोप्स काय असतं आणि आयसोटोन्स पण काय असतं? तर आयसोटोप्स म्हणजे प्रोटॉनची संख्या जास्त, न्यूट्रॉनची संख्या कमी. ठीक आहे. आयसोटोन्स म्हणजे न्यूट्रॉनची संख्या जास्त, प्रोटॉनची संख्या कमी. आयसोटोपच्या अपोजिट. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघायचा आपल्याला. धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते. फ्रॉम मेटल इलेक्ट्रिकल फ्रॉम मेटल्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इंक्रीजेस इन द ऑर्डर ऑफ. तर पहिले गोल्ड, फिर आता हे सॉरी, गोल्ड नाही येत, पहिले येतं अल्युमिनियम, कॉपर, आणि मग येतं सिल्वर. आन्सर आहे ऑप्शन 2. मिनामाटा हा रोग कशामुळे होतो असं विचारलंय. तर मिनामाटा हे जापान मधलं एक जागा आहे. त्याला याच्या मागची ना थोडी स्टोरी सांगतो, म्हणजे तुम्हाला आठवणीत राहील हे. ऍक्च्युली जपानमध्ये मिनामाटा या गावाच्या शेजारी मर्क्युरीची फॅक्टरी होती, आणि हे समुद्रकिनारी होतं. तर ह्या मिनामाटा ही जी फॅक्टरी होती ना, ही फॅक्टरी काय करायची? जे पण मर्क्युरीचं वेस्टेज असायचं ना, ते समुद्रात टाकायचे. मग समुद्रामध्ये फिश त्यांना कंझ्युम करायचे, आणि हे मिनामाटा गावामधले लोक ह्या फिशला कंझ्युम करायचे. मग कालांतराने ही जे फिश मधलं जे हे होतं ना, मर्क्युरीचे जे वेस्ट मटेरियल, ते त्याच्या बॉडीमध्ये राहायचे फिशच्या. मग ते फिश खाल्ल्यानंतर ह्या माणसाच्या शरीरात गेले, आणि मग त्या माणसाच्या शरीरात गेल्याच्या कारणाने त्याला मिनामाटा नावाचा रोग झाला. तो कशामुळे? मिथाईल आयस सॉरी, ऑप्शन 2 नाही, ऑप्शन 1 आहे. मिथाईल मर्क्युरी हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. मिथाईल मर्क्युरी. मर्क्युरी. ठीक आहे. इथं थोडं मराठी शब्द चुकीचा झालाय. मिथाईल मर्क्युरी इज द आन्सर. ठीक आहे. मी तुम्हाला पीडीएफ मध्ये हा मिस्टेक सुधारून देईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीत जर H2S, H2SC व H2TE हे वस्तुस्थितीतील असण्याचे कारण काय? द लिक्विड स्टेट ऑफ H2O अँड द गॅसियस स्टेट ऑफ H2O वगैरे ॲट रूम टेम्परेचर ड्यू टू. ओके, असं विचारलंय आपल्याला त्यांनी. साधारण, आता केमिस्ट्री बद्दलचा प्रश्न आहे हा. कारण काय विचारलंय? साधारण तापमानाला वॉटर द्रवस्थितीत तर
H2S, H2SE आणि H2TE हे वस्तुस्थितीत असण्याचे कारण काय आहे? तर याच्या मागचं कारण आहे ऑक्सिजनची उच्चतर विद्युत श्रम ऋणता, हायड्रोजन बंध, पाण्याच्या रेणूची बहुवारिकता. ऑप्शन आहे 4. उपरोक्त सर्व हे सर्व कारण आहेत ज्या कारणाने ज्यावेळेस वॉटर द्रव्य स्थितीत तर वॉटर गॅसियस स्टेज मध्ये गेल्यावर तो आपल्याला ह्या रूपात मिळतो H2S, H2SE आणि H2TE मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न ना, या प्रश्नाला जास्त डिस्कस न करणं हेच बेटर राहील. आन्सर 2 आहे. असल्या प्रश्नाच्या जास्त नादी लागायचं नाही, कारण की हे कधी हे टफेस्ट लेवलचे प्रश्न राहणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, टेलिओस्ट्री या सुपर ऑर्डर मधील या प्राण्यांच्या सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. ठीक आहे. इन सुपर ऑर्डर टेलिओस्टिक एनिमल आर कॉमनली कॉल्ड ॲज फ्लाइंग फिश. तर फ्लाइंग फिश असं कोणाला म्हणलेलं आहे टेलिओटिक ऑर्डर मधल्या प्राण्यांपैकी? तर एक्झोकोटियस याला म्हणलेला आहे फ्लाइंग फिश. ठीक आहे. एक्झोकोटियस याला म्हणलेला आहे फ्लाइंग फिश. आता फक्त आपल्याला थोडे ऑप्शन्स अनालिसिस करायचे, जेणेकरून जर इन फ्युचर ह्या ऑप्शन्स वरून जर आपल्याला क्वेश्चन बघितला भेटला तर ऍटलीस्ट आपण इलिमिनेट करून आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. ऍज इट इज क्वेश्चन बघा कधीच येत नसतो, आणि ऍज इट इज आपण जे डिस्कस करायला ते तसं तुम्हाला भेटणार पण नाहीये. ठीक आहे. मी म्हणणार नाही की काही पर्सेंट मध्ये येईल, ते चूक आहे खरं. कारण की एक्झामिनर आपण बघा, आपण जो अभ्यास करतोय ना, तो अभ्यास आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे 3 ऑप्शनला इलिमिनेट करण्याची मदत आपला अभ्यास करतो, आणि आपलं कॉमन सेन्स, कॉमन लॉजिक हे सर्व करतं, जेणेकरून आपण बरोबर आन्सर पर्यंत पोहोचतो. ठीक आहे. तर अँग्विला, अँग्विला काय आहे? तर अँग्विला हे एक एल आहे. ठीक आहे. एल नावाचं. आणि हा एल काय करतो? हा समोर आणि मागे दोन्ही दिशेने, म्हणजेच फॉरवर्ड आणि बॅकवर्ड स्विम करू शकतो. आणि एल हा मड मध्ये म्हणजे चिखलामध्ये राहतो. हिपोकॅम्पस, हिपोकॅम्पस हा घोड्यासारखा आहे, आणि तो दगडाच्या खाली बघा, तुम्हाला जे छोटे छोटे हे राहतात ना, असे एकदम गोल करून बसलेले प्राणी राहतात, त्याला हिपोकॅम्पस म्हणतात. ठीक आहे. आणि हर्मिटा हॅपस यांना हाफ बीक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. हाफ बीक. ओके. एकदा परत शॉर्ट मध्ये बघूयात. इन सुपर ऑर्डर टेलिस्टोइक अॅनिमल कोणत्या प्राण्याला फ्लाइंग फिश म्हणलं जातं? एक्झोस्केलेटस म्हणलं या प्राण्याला फ्लाइंग फिश म्हणलं जातं. ठीक आहे. एक्झोकोइटस प्राण्याला फ्लाइंग फिश म्हणलं जातं. अँग्विला या प्राण्यांना एल म्हणलं जातं. ठीक आहे. अँग्विला प्राण्यांना एल म्हणलं जातं. आणि हे फॉरवर्ड बॅकवर्ड, समोरून मागे स्विम करू शकतात. मड मध्ये राहतात. हे कोणते? अँग्विला. अँग्विलालाच काय म्हणतात? एल म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस हे घोड्यासारखी त्यांची रचना असते, आणि खडकाच्या दगडाच्या खाली राहतात ते. आणि हेर्मिया हिमिर हॅम्पस, हिमिर हॅम्पस याला काय नाव आहे? हाफ बीक हे त्याचं नाव आहे. हिमिर हॅम्पसला हाफ बीक असं म्हटलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस? स्पर्मॅटोजेनेसिसचा सिक्वेन्स काय आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. तर याचं उत्तर आहे स्पर्मॅटोगिया सॉरी सॉरी स्पर्मॅटोगिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिक आणि स्पर्म, हा त्याचा करेक्ट सिक्वेन्स आहे. याच्यात काय लक्षात घ्यायचं आपल्याला? गॅमेटची निर्मिती, गॅमेटची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? गॅमेटोजेनेसिस.
ठीक आहे. गॅमेटोजेनेसिस कशाला म्हणतात? गॅमेटची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला गॅमेटोजेनेसिस म्हणतात. गॅमेटोजेनेसिस म्हणजेच काय? स्पर्म. ठीक आहे. गॅमेटोजेनेसिस नर गॅमेटला आपण काय म्हणतो? शुक्राणू किंवा स्पर्म असं म्हणतो. ठीक आहे. गॅमेट बनण्याच्या प्रक्रियेला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात आणि नर गॅमेटला शुक्राणू म्हणतात. ठीक आहे. नर गॅमेटला शुक्राणू म्हणतात. काय म्हणतात? नर गॅमेटला शुक्राणू म्हणजे स्पर्म्स असं म्हणतात. आणि स्पर्म्स स्पर्म्स तयार होण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात? स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कशी आहे? स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसायटी, पुन्हा स्पर्मॅटिआइड आणि स्पर्म. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मेंबर ऑफ क्लास ऑफ ॲनेलिडा आर हर्मॅफ्रॉइड ॲनिमल. या प्राण्यामध्ये ह्या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडियातील द्विलिंगी आहेत. द्विलिंगी प्राणी आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलंय. ओके. अनेलिडाला अनेलिडामधील द्विलिंगी प्राणी कोणते असं त्या प्रश्नाचं म्हणणं आहे. तर ते दोन प्राणी कोणते आहेत? ऑलिगोकाइटा आणि हिरुडिनिया. ठीक आहे. ऑलिगोकाइटा आणि हिरुडिनिया हे दोन एनेडी ॲनेलिडिया मधील द्विलिंगी म्हणजे हर्मा पायरोडाईट ॲनिमल आहेत. ठीक आहे. आता ॲनेलिया बद्दल थोडं बघूयात. ॲनेलिडिया मध्ये काय महत्वाचे पॉइंट आहेत? ॲनेलिडियाची मला लक्षात येत नाहीये. तर ॲनेलिडिया ऍक्च्युली डिवायडेड इंटू पॉलिकायटिया. पॉलिकायटिया मध्ये एक होतो अजून ओलिगोकायटिया आणि हिरुडेनिया मध्ये त्याचं क्लासिफिकेशन होते. ओके. पॉलिकायटिया, ऑलिगोकायटिया आणि हिरुडिनिया या तीन मध्ये ॲनेलिडियाचं काय होतं? क्लासिफिकेशन होतं. आणि अजून याच्यामध्ये हा ठीक आहे एवढंच आहे. बाकी याचे प्रोनाउन्स पण एकदम खतरनाक लेवलचे. इंडोसल्फन हे एक कशाचं उदाहरण आहे? आता इंडोसल्फन हे उदाहरण आहे कीटकनाशकाचं. कीटकनाशकाचं उदाहरण आहे म्हणजे काय? इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड कशासाठी वापरलं जातं? लाकडाचं संरक्षण करण्यासाठी. कारण की लाकडं काय जातात? अं, ला, कीड लागते म्हणतो ना आपण, लाकडाला कीड लागली त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपण कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि एंडोसल्फान हे एक कीटकनाशकच आहे. ठीक आहे. पिकावरील किडीचं नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. ओके. त्यानंतर तणनाशक. आता हर्बिसाइड. हर्बिसाइड म्हणजे तण कशाला असतं? गवताला असतं. म्हणजे काय? गवत, अनावश्यक गवत व वनस्पतींची वाढ थांबवण्यासाठी आपण तणनाशकाचा वापर केला जातो. जीवानाश बॅक्टेरी सॉरी बॅक्टेरिसाइड, जीवाणुनाशक. जीवाणुनाशक जीवाणुनाशक बॅक्टेरिया किलिंग वाल्यांना म्हणतात. ओके. फंगीसाइड बुरशीनाशक, बुरशी नष्ट करण्यासाठी फंगीसाइड वापरल्या जाते. बॅक्टेरिया किल करण्यासाठी बॅक्टेरिया वापरला जातो. ठीक आहे. बाकीचं तर काही एवढं नाही महत्वाचं त्याच्यात. नेचे या गटात नेचे या गटात येतात. द फर्न्स आर क्लासिफाईड इन. आता हा ना महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला ना खूप वेळेस रिपीट भेटणार आहे. नेचे या गटात येतात. तर नेचे येतात टेरिडोफायटा या गटामध्ये. टेरिडोफायटा या गटात. पहिले बघूयात ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की बेंडूक आहे ना हे उभयचर आहे. म्हणजे पाण्यात पण राहतं आणि जमिनीवर पण राहतं. पण तशाच प्रकारचं एखादं क्रॉप पण असेल ना, एखादं प्लांट पण असेल ना, जे की जमिनीवर पण राहतं आणि पाण्यात पण राहतो. त्याला म्हणतात, ते कोणतं प्लांट आहे? ब्रायोफायटा. आणि ब्रायोफायटा मध्ये उदाहरण बघितलं तर स्पॅग्नम. ठीक आहे. आता माझे स्पेलिंग मे बी चुकीची असेल इथे, कारण की ते
प्रोनॉन चुकू शकतो. ठीक आहे. स्पॅग्नम नावाचा प्लांट हा उभयचर प्राणी आहे आणि तो ब्रायोफायटा या कॅटेगरीमध्ये मोडतो. जिम्नोस्पर्म. आता जिम्नो स्पर्म्स. आता बघा, जिम मध्ये स्पर्म्स मध्ये कोणाला असतात? पुरुषांना असतात. जिम मध्ये पुरुष जातात आणि जिम मध्ये गेल्यानंतर शर्ट काढून व्यायाम करतात. तसंच जिम्नोस्पर्म म्हणजे नेकेड सीड. ठीक आहे. नेकेड सीड असते. उदाहरणार्थ पिनट्स आणि स्कायकस. ठीक आहे. पिनस आणि स्कायकस. बघा, हे माझे प्रोनाउन्स जरी चुकले असतील ना, इवन एखाद्या वेळेस सांगताना पण चुकलं असेल ना, पण पीडीएफ मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती प्रॉपरली मिळायला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पेट्रिडोफायटा. पेट्रिडोफायटा व्हॅस्क्युलर प्लांट मध्ये आणि व्हॅस्क्युलर प्लांट मध्ये आपल्याला त्या प्लांट मधले मुळं, खोडं, रूट्स, पान सर्व स्पष्ट दिसतात. अँजिओस्पर्म. ठीक आहे. अँजिओस्पर्म काय असतं? तर अँजिओस्पर्म्स म्हणजे अशी वनस्पती ज्यांना फुलं येतात. उदाहरण बघितलं तर आंब्याचं झाड. म्हणजे फुलं येतात, मग त्या फुलाचं फळ बनतं, म्हणजे त्याच्यात बिया असतात, मग त्या बिया लावल्या की परत ते झाड येणार. या प्रोसेसला अँजिओस्पर्म असं म्हटल्या जातं. काय म्हटलं जातं? अँजिओस्पर्म असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता ठीक आहे. अजून पुढचा प्रश्न आहे आता. 2.4D चा वापर कोणाच्या नियंत्रणासाठी करतात? 2.4D इज यूज टू कंट्रोल. कशाला 2.D वापरला जातो? तो जातो वीडसाठी. ठीक आहे. तणनाशक म्हणून 2.4D चा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने काय बनवलेलं आहे किंवा कोणत्या रिकॉम्बिनन्स लसीचे उत्पादन व वितरण करते? करंट अफेअरचा आहे त्यावेळेस. ऑप्शन सी. पुढचा आता हा बघा. ठीक आहे. बेअर करा मित्रांनो, थोडे प्रश्न राहिले तर. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. त्या रोगाचा कारण कोणतं? आता ठीक आहे. हे लक्षात राहण्यासाठी ना पहिले एक स्टोरी सांगतो. ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 1 झालं होतं ना, किंवा वर्ल्ड वॉर 2 पण, तर ह्या वर्ल्ड वॉर 1 आणि 2 मध्ये आता हे सपोज एक कंट्री आहे ए आणि हा आहे कंट्री बी. ठीक आहे. तर पहिले वॉर एकदम असे लँड वरती असायचे. मग इथं ना ते कंट्रीज ना इथं ट्रेंचेस खोदायचे. ठीक आहे. गड्डे खोदायचे तसे. जर तुम्ही बॉर्डर मूवी बघितला असाल ना, तर बॉर्डर मूवी मध्ये पण बघा, एकदम शेवटी जे असे एकदम असे मोठे मोठे असे हे खड्डे खांदून ते तिथे राहायचे. त्याला ना ट्रांचेस असं म्हटलं जातं. तर वर्ल्ड वॉर 1 आणि ह्या टायमामध्ये कसं असं व्हायचं की ते सोल्जर्सला ह्या ट्रेंचेस मध्येच राहावं लागायचं. तिथंच टॉयलेट, तिथंच आंघोळ, सर्व गोष्टी तिथंच असायच्या. तर तिथं हायजीन बिलकुल नसायची. पाऊस पडल्यानंतर खाली पूर्ण चिखल असायचा. त्याच्यामुळे त्यांना कसं ते एक इन्फेक्शन व्हायला लागले होते आणि ह्या इन्फेक्शनमुळे मिलियन्स ऑफ सोल्जर्स मेलेले त्याच्यात. म्हणजे इव्हन वॉरमध्ये पण जेवढे लोक मेले नसतील, पण ह्या डिसीज आणि इन्फेक्शनमुळे कितीतरी सोल्जर्स मृत्युमुखी पावलेले आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बार्टोनिया क्लिंटाना. ठीक आहे. बार्टोनिया क्लिंटाना. आता बाकीचे ऑप्शन्स अनालिसिस करूया. जसं की इकोली हे डायजेशन, हेल्प टू डायजेस्ट फूड. ठीक आहे. हेल्प टू डायजेस्ट फूड. आणि बाकीचं तर नाही लक्षात मला. पुढचा प्रश्न पाहूया. पित्त हे रिकामजागा अवयवात तयार होतात. तर बाईल इज फॉर्म्ड इन द लिव्हर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. लिव्हर हे लार्जेस्ट ग्लँड आहे. लार्जेस्ट, सर्वात मोठी ग्रंथी आहे. ठीक आहे. आणि लिव्हर मध्ये लिव्हर सिक्रेट करतं बाईल ज्यूस. आणि स्टोअर कुठं करतं हे सिक्रेट झालेलं बाईल ज्यूस? तर हे करतं गॅल ब्लॅडर्स मध्ये. ठीक आहे. गॅल ब्लॅडर्स मध्ये. त्यानंतर लिव्हरला म्हणलं जातं ड्युअल ब्लड सप्लाय. ड्युअल ब्लड सप्लाय म्हटलं जातं. कशाला? यकृताला. ओके.
त्याच्यानंतर किडनी किडनी फिल्टर आउट करते वेस्ट फ्रॉम ब्लड टू अँड प्रोड्यूस ब्लड मधलं जे पण अशुद्धता आहे त्याला फिल्टर करण्याचं काम किडनी करते आणि जे पण घाणेरडा पदार्थ आहे ना त्याच्या थ्रू प्रोड्यूस काय करते युरिन प्रोड्यूस करते. त्यानंतर आहे सलायव्हरी ग्लँड्स प्रोड्यूस सलायवा. आता मला सांगा सलायवा हा बेसिक असतो का ऍसिडिक असतो का? त्याची रेंज 6.3 to 7.6 असते. त्यांची रेंज 6.3 to 7.6 असते. ओके. सलायवा हेल्प्स इन डायजेशन. सलायवा डायजेशनला मदत करतं, स्वॉलोविंगला मदत करतं, स्वॉलोविंग म्हणजे पचन करायला, गिळण्यासाठी, दातांचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला सलायव्हरी ग्लँड्स लाळ ग्रंथी मदत करतात. ठीक आहे. आता मित्रांनो बाकीची जी प्रश्न आहेत ती आहेत रिझनिंग आणि क्वांट आणि रिझनिंग आणि क्वांट मध्ये माझी काही एवढी मास्टरी नाहीये. तर आपण इथेच थांबूयात. आता भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर तुम्हाला काही डाऊट्स असतात किंवा काही कोणत्या पण प्रश्नामध्ये जर कन्फ्युजन असेल तर मला प्लीज तुम्ही टाइमलाईन मेन्शन करून विचारू शकतात किंवा टेलिग्राम वरून पण तुम्ही मला डीएम करू शकता. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. जय हिंद. टेक केअर.